आज आम्हाला सगळ्यांना सपरिवारला बोलवलं होतं, तर हळदमध्ये जायचं होतं. म्हणजे मग उद्या लग्न होतं, लग्न दुसऱ्या गावाला होतं. मग हे बोलले आपण सगळेजण जाऊया, हळद अटेंड करून येऊया. म्हणजे हळद पण अटेंड होईल, तिथे मांडवा पण असतो तो पण होईल, आणि जेवण पण होईल, आणि डीजे पण होईल. तर नाचून कुदून पण येऊ म्हणे, आणि जेवण पण करून घेऊ. तुला पण स्वयंपाक करायचं टेन्शन नाही म्हणे घरात. मग तरी मग मी घरात थोडा पसारा पडला होता. म्हटलं भांडे वगैरे पडले, चाय नाश्ताचे, लुसला जेवण द्यायचं होतं. मग बाहेरचे कपडे काढून घडी करायचे होते. मग ते सगळं काही कामं आवरलं मी. मग माझी तयारी मी आधी करून घेतली होती, कारण की मग मला उशीर लागला असता, मग ते चिडचिड करता फुकटच. मग म्हटलं काही बोलणे खायचे नाही, आपण आपल्या टाईमनुसार रेडी राहायचं. मग बघा लुसी मस्त जेवते. तिला आधी जेवण करून दिलं ना, मग टेन्शन नाही. आम्ही रात्री मग 11 वाजता येऊ की 11:30 वाजता येऊ, म्हणजे टाईम होऊ शकतो आम्हाला. म्हणून मग म्हटलं तिला आधी जेवण देऊन देते. तर 6-6:30पर्यंत माझं सगळं आवरलं गेलं होतं. मग मी देवपूजा पण करून घेतली होती जाण्याचा अगोदर. तर कबीरला ही त्याच्या पप्पाने चप्पल आणली होती, पण मग काय माहिती एकदम अशी नरम पडली, मग कडक झाली होती. नरम पडून कडक झाली, मग ती त्याचा पायच घुसत नव्हता. आणि ज्या दिवशी आणलेली ना, त्या दिवशी तर चप्पल एकदम छान होती त्याला, आणि मला पण झाली होती त्याची चप्पल. तर मग काय माहीत मग आता होतच नाही. मग त्याने आता रिजेक्ट केली ती. तर त्याचे पप्पा बोलले मी तुला आता सँडल घेऊन देईल. तो बोलला सँडल घेऊन दे पप्पा मला म्हणे. मग त्याचे पप्पा बोलले ओके तुला मी सँडल घेऊन देईल. मग तात्पुरता त्याने दुसरी चप्पल घातली. मग आम्ही लग्नात पोचलो. तर मग तिथे ते मांडवा वगैरे झाला, त्याचा काही व्हिडिओ काढला गेला नाही माझ्याने. मग आम्ही डायरेक्ट जेवणाला बसलो. तर मग जेवणात मस्त वरण भात, जलेबी, वांग्याची भाजी आणि पुरी होती. तर मग आम्ही सगळ्यांनी जेवलो. कबीर फक्त वरण भात आणि जलेबीच खाल्ली त्याने, कारण की त्याला वांग्याची भाजी आवडत नाही म्हणून. आणि त्याला तर नुसतं मोजकी वस्तूच आवडता, म्हणजे असं वांगे बटाटे हे काहीच खात नाही तो घरात पण. तर मग आमचं जेवण वगैरे झाले. मग डीजे सुरू झाला. सगळ्यांचं जेवण झालं त्यानंतरच डीजे सुरू केला, कारण की मग लोकांचे जेवण राहून जातात.